नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जीके एनर्जी आणि इकोझन सोलर यात कोणता सोलर पंप चांगला आहे किंवा कोणता सोलर पंप जास्त पाणी मारतो. तर आपण हे सर्व आज या व्हिडिओतून माहिती करून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, यासाठी आपण दोन्ही कंपनीचे 5 HP सोलर पंप बघणार आहोत जे इन्स्टॉल झाले आहे. त्याच्यावरच सगळी माहिती घेणार आहोत की कोणता सोलर पंप किती पाणी मारतो आणि किती नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा 5 HPचा इकोझन कंपनीचा सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि याच सोलर पंपाची आपण सर्व माहिती जाणून घेऊया. चला सुरू करूया. तर तुम्ही बघू शकता ही इकोझन कंपनीची 5 HPची DC मोटर आहे. बघू शकता आता मोटर फिटिंग चालू आहे आणि याच्यात 30 मीटरचा हेडपंपचा वापर केला आहे. तुम्ही बघू शकता आणि त्याच्या शेजारी त्याची 30 मीटरची केबल आहे. याच्यात इकोझनचा 30 मीटर केबल, 30 मीटर रस्सी, 30 मीटर पाईप दिला जातो. बघू शकता तुम्ही. आता मोटर नट वगैरे टाईट करून केबलचा जॉईंट वगैरे देऊन आपण मोटर पाण्यात सोडून देऊया आणि त्याचा पाणी प्रेशरची टेस्टिंग बघूया. तर बघू शकता तुम्ही. तर आता नट आपण लावले आहे आणि ते थोडेसे टाईट करून घ्यायचे आहे पाण्याने, जेणेकरून मोटर ढिल्ली वगैरे राहू नये त्यामुळे. तर आता आपण थोडीशी नट टाईट करून घेऊया आणि मग पाणी सोडूया. तर बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर इकोझन कंपनीचा सोलर पंपाने एवढं पाणी मारलं आहे. बघू शकता आणि 2चा पाईप आहे तो. बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर एकदम छान पाणी प्रेशर मारलं आहे. एकदम मस्त पाणी प्रेशर मारलं आहे. चला त्याची पंपाची माहिती घेऊया. बघू शकता पाणी प्रेशर तुम्ही दुपारच्याच वेळेला आपण मोटर चालू केली आहे. बघू शकता ऊन पण पडेल आहे आणि एवढ्या उन्हामध्ये चांगलं पाणी मारलं आहे मोटरीनं. तर चला आता याची माहिती घेऊया. तर बघू शकता तुम्ही इकोझनचा कंट्रोलर त्याला लागला आहे आणि आत्ताच फिटिंग झाली आहे सोलर पंपाची. बघू शकता तुम्ही. आता मोटर बंद केली आहे आपण. बघू शकता फिटिंग याच्यात सोलर पॅनलचे. बघू शकता याला इकोझनचेच पॅनल आहेत. बघू शकता 535 वॅटचे एक पॅनल आहे. या प्लस मायनस पिना सर्व प्लेटांच्या पिना एकत्र आणि GPS पण लावलेला आहे त्याला. आणि हा सोलर पंप मोबाईलवर सुद्धा ऑपरेटिंग होतो. मोबाईलवर पण चालू बंद होतो. बघू शकता तुम्ही. ही त्याची आर्थिंग वगैरे आणि बाकीची सर्व फिटिंग बघू शकता तुम्ही. कंट्रोलर वगैरे लावलेला आहे आपण. कंट्रोलर पण तुम्ही बघू शकता आणि याचे जॉईंट पण बघू शकता. एक कलरला कलर जोडला आहे आणि एक कलर वेगळा आहे, लाल पिवळा कलर दिलेला आहे. एक निळा कलर आणि एक लाल पिवळा. बघू शकता तुम्ही आर्थिंग वगैरे. आणि त्याच्यासोबत त्याचा इल्ले पण बघू शकता तुम्ही. इल्ले पाईप जेणेकरून सोलर पंपावरती वीज पडू नये त्यासाठी हा वीज यंत्र लावलेला असतो. बघू शकता तुम्ही. वरती जोडलेला आहे आपण. याने सोलर पंपावर पावसाळ्यामध्ये वीज पडत नाही. आणि हा 9 पॅनलचा 5 HPचा सोलर पंप इकोझन कंपनीचा. याला 9 प्लेटा लावलेला आहे आणि प्रत्येकी प्लेट 535 वॅटची आहेत. बघू शकता तुम्ही इकोझन कंपनीचा सोलर पंप. मित्रांनो, याचा आणि जीके एनर्जीचा स्ट्रक्चर सेमच आहे. लोखंड वगैरे सेमच आहे. सिव्हिल पोल बाकी सर्व, फक्त प्लेटा आणि कंट्रोलर आणि प्लेटांचा बदल आहे. बघू शकता तुम्ही. इकोट्रॉनचा कंट्रोलर. आता ही आर्थिंग खोलूया. याच्यात 3 फुटाचा रॉड आपण खाली ठोकलेला आहे. तो बी तुम्हाला दाखवतो. बघू शकता आर्थिंगचा रॉड तांब्याचा रॉड आहे, कॉपरचा. तो पूर्ण 3 फूट खाली ठोकला आहे आणि त्याला खाली वरती आर्थिंग पावडर टाकलेली आहे. इकोझन. तर आता आपण इकोझन कंपनी बघितली आहे. आता यानंतर आपण जीके एनर्जीचा सोलर पंप पण बघणार आहोत.
तर चला आता GK एनर्जीचा सोलर पंप बघूया। तर बघू शकता तुम्ही हा GK एनर्जीचा सोलर पंप आहे 5 HP आणि याची पण आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि पाणी प्रेशर वगैरे सर्व माहिती घेणार आहोत। बघू शकता आता सर्वात पहिले आपण मोटर बघूया आणि मग पाणी प्रेशर। बघू शकता तुम्ही ही GK एनर्जीची मोटर आहे 5 HP DC मोटर आणि याच्यात पण 30 मीटरचा हेडपंपचा वापर केला आहे। तुम्ही बघू शकता तिचं नेपल वगैरे एकदम स्टील बॉडी आहे नेपलची, जेणेकरून गंज वगैरे धरू नये त्यांनी। बघू शकता GKचं लेवल लागलेलं आहे, 30 मीटरचा हेड आहे आणि त्याला आतमध्ये लोखंडाची जाळी पण आहे। इकोझन कंपनीला पण आहे आणि GK एनर्जीच्या हेडपंपाला पण लोखंडाची जाळी आहे, तुम्ही बघू शकता। ही सुद्धा आता आपण ही मोटर जोडूया आणि हिचं पण पाणी प्रेशर बघणार आहोत। बघू शकता त्याला ही केबल, ती मोठीची केबल तुम्ही बघू शकता। याला पण मित्रांनो 30 मीटरच केबल येते, 30 मीटर रस्सी आणि 30 मीटर पाईप येतो 2.25 इंचीचा। तर आता हिचा आपण केबल वगैरे केबलचा जॉईंट वगैरे देऊया आणि हिला पण पाण्यात सोडून हिचा पाणी प्रेशरची टेस्टिंग घेऊया। तर बघू शकता तुम्ही GK एनर्जीचा 5 HPचा सोलर पंपाचा पाणी प्रेशर आणि ही मोटर 70 फूट खाली सोडलेली आहे, 30 फूट पाईप वरती आहे आणि बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर GK एनर्जीचा। आणि हा पंप इन्स्टॉल आत्ताच झालेला आहे, हा बी बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर। याचा इकोझनच्या कंपनीचा आणि GK एनर्जीच्या कंपनीचा पाईप सेमच आहे साईजला आणि लांबीला पण सेमच आहे। बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर आणि हा सोलर पंप सुद्धा मोबाईलवरती चालू पण होतो GK एनर्जीचा पण। बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर आणि हा इन्स्टॉलेशन 5 HPचा। बघू शकता याला पण 9 प्लेट आहे 5 HPच्या सोलर पंपाला सुद्धा। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर आणि हा GK एनर्जीचा कंट्रोलर, हा पण मोबाईलवरती मोटर चालू बंद होते ही पण। आणि आपण अजून एक GK एनर्जीचा सोलर पंप बघणार आहोत, त्याचा पाणी प्रेशर बघू शकता तुम्ही। हा एक GK एनर्जीचा सोलर पंप 5 HPचा इन्स्टॉल झालेला आहे आणि इथं मोटर फक्त 30 फूट खाली सोडलेली आहे आणि दुपारच्याच वेळेस मोटर चालू केलेली आहे। बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर। मित्रांनो याचे जे पॅनल आहेत हे 550 वॅटचे आहेत आणि इकोझन कंपनीचे 535 वॅटचे आहेत। तर GK एनर्जीचे जे पॅनल आहे ते थोडे जास्त पॉवरचे आहे, थोडी जास्त वॅट आहे त्यांना। बघू शकता तुम्ही पाणी पण थोडं जास्त वाटलं, बघू शकता तुम्ही। बाकी मोटर वगैरे हेड वगैरे सारखेच आहे मोटरींचे, 30 मीटरच हेड आहे दोन्हीला पण। दोन्ही मोटर DCच आहे इकोझनची आणि GK एनर्जीची। बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर एकदम छान पाणी प्रेशर आहे GK एनर्जीचा पण। तर मित्रांनो तुम्ही दोन्ही कंपनीचा पाणी प्रेशर बघितला आहे, तुम्हाला कोणत्या कंपनीचा पाणी प्रेशर बेस्ट वाटला आणि कोणता आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, दोन्ही पण कंपन्या चांगल्या आहे, इकोझन पण एकदम बेस्ट कंपनी आहे आणि GK एनर्जी पण एकदम बेस्ट कंपनी आहे। तुम्ही कोणती कंपनी घ्या, काही प्रॉब्लेम नाही, फक्त ते वापरायचं तुमच्या याच्यावर आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या कंपनीचा पाणी प्रेशर आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा पण कोणत्या कंपनीचा सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा।